आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40 8 6 मी जर डायरेक्ट उत्तर दिलं तर वेदाला आवडणार नाही। 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40 8 6 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40 8 6 48 8 6 48 8 7 8 7 56 8 8 64 8 9 72 8 10 80 अजून 9 चा टेबल सुद्धा लिहायचा आहे। सांग मला। थँक्स मीरा, आज तुझ्यामुळे वेदा माझ्याशी स्वतःहून बोलली। काय ग माया, ती वेडपट मीरा किचन मधून बाहेर आली की नाही? आत्या, तू मीरा वहिनी बद्दल असं का बोलतीयस? अरे वेड्या माणसाला वेड नाही म्हणायचं तर काय म्हणायचं सांग बरं? सारखं सारखं वेडी का म्हणतीयस तू? अगं अनन्या, पण ती वागते वेड्यासारखं। माया, तू तर काही बोलूच नकोस प्लीज। आता कोणी बोललं काय नाही बोललं काय, ट्रूथ इज ट्रूथ, चेंज थोडीच होणार आहे। ओ शट अप अजित। अनन्या, तू किती जणांनी तोंड बंद करणार आहेस? हा, सगळ्यांना कळून चुकलंय, मीरा वेडी आहे। काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं सारखं? आई तू तरी सांग ना यांना। अनन्या, अगं काय सांगू, मी सुद्धा पाहिलंय तिला एकटं बडबड करताना। हे शक्यच नाहीये बाबा, तुम्ही तरी बोला। अनन्या, दादासाहेबांनी सुद्धा तिचं वागणं पाहिलंय। बाबा, तुम्हाला भास झाला असेल, असं नाही होणार। अनन्या, मंजिरी म्हणते ते बरोबर आहे। खरंच मीराच्या वागण्यात कसलाही ताळमेळ उरलेला नाहीये। अनन्या, मी जेव्हा तिला पहिल्यांदा असं बडबडताना पाहिलं होतं तेव्हा मलाही तसंच वाटलं होतं। मला असं वाटतं की नक्कीच काहीतरी झालंय ज्याचा परिणाम तिच्या डोक्यावरती झाला। बघ आता अनन्या, आम्ही सगळे एवढं सांगतो तरी तुला पटत नाहीये? विश्वास नाहीये तुझा आमच्यावर? हो, नाही पटत आहे मला। तुम्ही मीरा वहिनी बद्दल ना काही पसरू नका। मीरा, मीरा, 2 मिनिटासाठी आपण आपल्या दोघींमधला राग बाजूला ठेवूया।
मला सांग, तू दुपारी कोणाशी बोलत होतीस? हे बघ मीरा, तुझ्यावरती इथे कोणीही रागवलेलं नाही. तू तुझा हात सोडून घेतलास. आम्ही पाहिलं. कोणी पकडला होता हात तुझा? मीरा, हे बघ, घाबरू नकोस. मला सांग, तुझ्या डोक्यात काही विचार सुरू आहेत का? हा, कसला त्रास होतोय का तुला? मीरा, अगं बोल ना. मॅडम तुला काहीतरी विचारताय. का वागत होतीस वेड्यासारखी? सांग सगळ्यांना. बास, खूप झालं सगळ्यांचं. उगाच बिचारीला ब्लेम करू नका. नाही करणार, कोणीही ब्लेम नाही करणार. पण मग ही का काही बोलत नाहीये? एक कशी बोलेल ती? घाबरलीये बिचारी. आणि हा विषय इथेच थांबवा प्लीज. अगं अनन्या, तू विसरलीयस का लग्नामध्ये काय केलं तिने? राधाताई राधाताई म्हणून सगळीकडे शोधत होत. आता तू मला सांग, आपल्या घरात कोणी येतं का राधाताई म्हणून? येतं का कोणी? नाही की नाही? तेच म्हणते मी, भास होतोय तिला. तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये ना, तर तुम्ही राधाताईला विचारा. तिला सगळं माहितीये, ती तुम्हाला सांगेल. ताई, तू इथेच आहेस का? राधाताई, तू इथेच असेल तर ये ना बाहेर. का राधाताई, सांग ना यांना, मी खरं सांगतेय. बायको, अगं मीच नव्हतो बसलो का तेव्हा आता माझ्या लक्षात येत आहे की राधाताई वगैरे ना हिच्या मनाचे खेळ आहेत सगळे. हा, अनन्या, मला माहितीये तुझा मीरावरती खूप जीव आहे, विश्वास आहे. पण तुला तिची काळजी नाहीये का? तिचं मानसिक संतुलन बिघडलंय, स्पष्ट दिसतंय अनन्या. तिला उपचाराची गरज आहे. आणि प्रश्न फक्त मीराचा नाहीये. अथर्व आणि वेदा कायम तिच्या सोबत असतात. आई, अगं एखादी गोष्ट घडलीये म्हणून काय आपण जज करणार आहोत का तिला? अनन्या, मंजिरी काय चुकीचं बोलते? मीरावर उपचार होणं हे मीराच्याच हिताचं आहे ना. तुला जपणार